नमस्कार कुंभ राशींच्या जातकांनो, कसे आहात तुम्ही सगळे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये कुंभ राशींच्या सर्व जातकांचे मनापासून स्वागत आहे. जर तुमच्या नावाची सुरुवात स, श किंवा श या अक्षराने होत असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. अनेक लोकांना स्वतःची राशी माहीत नसते, त्यामुळे नावाच्या पहिल्या अक्षरावरूनही हा अंदाज घेतला जातो. आणि जर तुमची राशी कुंभ असेल तर आजची माहिती तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडू शकते. मित्रांनो, कुंभ राशींच्या लोकांवर सध्या शनीची 7.5 सुरू आहे आणि त्याचा शेवटचा टप्पा चालू आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी वाढल्या असतील. मानसिक तणाव, पैशाची चिंता, घरातील वातावरण बिघडणे, स्वतःवरचा विश्वास कमी होणे, अशा अनेक गोष्टी तुम्ही अनुभवत असाल. यामागचं मुख्य कारण म्हणजे शनी आणि मंगळाची युती. ही युती तुमच्या दुसऱ्या भावात तयार झालेली आहे. दुसरा भाव हा धन, कुटुंब आणि वाणीचा मानला जातो. आणि जेव्हा इथे शनी मंगळासारखे ग्रह एकत्र येतात तेव्हा अंगारक योग तयार होतो. हा योग इतका प्रभावी असतो की माणूस आतून तुटायला लागतो. कितीही प्रयत्न केले तर यश मिळत नाही. पैशांची कमतरता वाढते, घरात वाद होतात, काही लोकांना तर डिप्रेशन, बेचैनी आणि झोप न लागण्याचा त्रासही सुरू होतो. तुम्ही सुद्धा अशाच परिस्थितीतून जात असाल, पण आता परिस्थिती बदलायला सुरुवात होणार आहे. 12 मे नंतर मंगळ आणि शनीची ही युती तुटणार आहे. मंगळ तुमच्या तिसऱ्या भावात प्रवेश करणार आहेत आणि तिसरा भाव हा मंगळाचा मजबूत भाव मानला जातो. त्यामुळे तुमच्यात अचानक आत्मविश्वास वाढेल. जो धैर्य हरवला होता तो परत येईल. तुम्ही पुन्हा नव्याने उभं राहण्याचा प्रयत्न कराल. नवीन काम सुरू करण्याचा विचार कराल. काही लोक नोकरी बदलण्याचा निर्णय घेतील तर काही लोक नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतील. गुरुजी म्हणतात, कुंभ राशींच्या लोकांनी या काळात कोणावरही अंधविश्वास ठेवू नये. तुमच्या आयुष्यात अचानक मोठा बदल घडू शकतो. ज्या लोकांनी तुमची किंमत ओळखली नाही तेच लोक पुन्हा तुमच्याकडे येतील. शनी परीक्षा घेतो पण शेवटी न्याय नक्की देतो. 12 मे नंतर तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. जुन्या अडचणी संपून नवीन सुरुवात होण्याचे संकेत आहेत. रातोरात परिस्थिती बदलण्याची ताकद या योगामध्ये आहे. फक्त संयम सोडू नका. याचबरोबर शुक्र ग्रह देखील तुमच्या राशीसाठी अतिशय शुभ स्थितीत आले आहेत. 27 एप्रिलला शुक्रांनी नक्षत्र परिवर्तन करून रोहिणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. रोहिणी नक्षत्र हे इच्छा पूर्ण करणारे नक्षत्र मानले जाते. प्रेम, पैसा, सुख, आनंद आणि समृद्धी यांचं हे नक्षत्र आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शुक्र तुमच्या 4थ्या भावात अतिशय मजबूत स्थितीत बसलेले आहेत. जर शुक्राची ही कृपा नसती तर शनी आणि मंगळाच्या या अंगारक योगामुळे तुम्हाला अजून जास्त नुकसान सहन करावं लागलं असतं. पण शुक्र सध्या तुमचं संपूर्ण आयुष्य सांभाळण्याचं काम करत आहेत. घरातील तणाव कमी होईल, मनाला शांतता मिळेल, अचानक काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. काही लोक नवीन घर, वाहन किंवा प्रॉपर्टी घेण्याचा विचार करतील. 14 मेपर्यंत शुक्र रोहिणी नक्षत्रात राहणार आहे आणि 15 मे नंतर एक अतिशय मोठा योग तयार होणार आहे. शुक्र आणि गुरुची युती तुमच्या 5व्या भावात होईल. हा लक्ष्मी योग मानला जातो. हा योग इतका प्रभावी असतो की तो संपूर्ण कुंडलीतील नकारात्मकता कमी करू शकतो. ज्या लोकांचे पैसे अडकलेले होते त्यांना अचानक पैसे मिळू शकतात. जुने कर्ज कमी होऊ शकते. प्रमोशन, इन्क्रीमेंट किंवा अडकलेला पगार मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होईल. व्यवसायात नवीन डील मिळेल, नवीन ग्राहक मिळतील, नेटवर्क वाढेल, ओळखी वाढतील आणि त्याचा थेट फायदा करिअरमध्ये होईल. गुरुजी म्हणतात, 15 मे नंतर कुंभ राशींच्या लोकांच्या आयुष्यात धनवर्षा होण्याचे संकेत आहेत. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. ज्यांनी तुमच्यावर हसले होते त्यांनाच तुमचं यश पाहून धक्का बसेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे. लक्ष्मी योग तुमच्या नशिबाला वेग देऊ शकतो. घरात अचानक शुभ कार्याचे वातावरण तयार होऊ शकते. जुन्या कर्जातून सुटका मिळण्याचे संकेत आहेत. आई वडिलांचा आशीर्वाद या काळात तुमच्यासाठी सर्वात मोठी ताकद ठरेल. 12 मे नंतर तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल दिसू शकतो. आत्तापर्यंत ऑफिसमध्ये त्रास, वरिष्ठांशी वाद किंवा कामात अडथळे येत होते, पण आता परिस्थिती सुधारेल. नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. काही लोकांचा ट्रान्सफर होऊ शकतो. दूरच्या ठिकाणी जाऊन मोठी संधी मिळू शकते.
व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ खूप लाभदायक आहे. विशेषतः रिअल इस्टेट, शेती, ब्युटी, फॅशन किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. शिक्षक, ट्रेनर, कोच किंवा विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अतिशय शुभ आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याचे प्रबळ योग तयार होत आहेत. प्रेम संबंधाबद्दल बोलायचं झालं तर शुक्रामुळे प्रेम जीवनात गोडवा वाढवेल. ज्यांचे ब्रेकअप झाले होते त्यांच्यासाठी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. एक्स पार्टनर पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करू शकतो. सिंगल लोकांच्या आयुष्यात नवीन प्रेम येऊ शकतं. आकर्षण वाढेल, रोमांस वाढेल. पण विवाहित लोकांनी थोडं सावध राहणं गरजेचं आहे, कारण केतू तुमच्या सप्तम भावात बसलेले आहेत. त्यामुळे नवरा बायकोमध्ये गैरसमज, भावनिक दुरावा किंवा शांततेचा अभाव जाणू शकतो. एकाच घरात राहूनही एकटेपणा जाणवू शकतो. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. गुरुजी म्हणतात, या काळात प्रत्येकावर विश्वास ठेवू नका. मित्राच्या रूपात शत्रू तुमच्याजवळ येऊ शकतो. शनिवारचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. भगवान शिव आणि कालभैरवाची पूजा तुम्हाला संकटातून वाचू शकते. रात्री घेतलेले काही निर्णय आयुष्य बदलू शकतात. मन शांत ठेवा, कारण नशीब आता तुमच्या बाजूने फिरत आहे. जे हरवलं होतं ते पुन्हा मिळवण्याची वेळ जवळ आली आहे. कुंभ राशींच्या लोकांसाठी हा काळ साधा नाही, तर नियती बदलणार आहे. आरोग्याच्या बाबतीत पाहिलं तर राहू पहिल्या भावात असल्यामुळे मानसिक तणाव, चिंता, बेचैनी आणि झोप न लागण्याच्या समस्या वाढल्या असतील. तुम्ही सतत काहीतरी मोठं करण्याच्या विचारात असाल. नाव, प्रसिद्धी आणि यश मिळवण्याची धडपड सुरू असेल. पण या सगळ्यात मनाची शांतता हरवली असेल. मात्र 12 मे नंतर मानसिक तणावात हळूहळू घट होईल. जर कोर्ट कचेरी किंवा शत्रूंशी संबंधित काही प्रकरण चालू असेल तर थोडं सावध राहा. कोणावरही लगेच विश्वास ठेवू नका, कारण काही लोक मित्र बनूनही धोका देऊ शकतात. आता उपाय काय करायचा? शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा. भगवान शिव आणि कालभैरवाची पूजा करा. शक्य असेल तर माशांना दाणा टाका. या उपायामुळे शनीची साडेसाती कमी त्रास देईल आणि मानसिक शांतता मिळेल. याशिवाय मित्रांनो, कुंभ राशींच्या जातकांनी या काळात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की तुमच्या कष्टाचे फळ देण्याची वेळ आता आली आहे. जे लोक सरकारी कामात अडकले आहेत त्यांना या काळात मोठा दिलासा मिळू शकतो. सरकारी दरबारी असलेली तुमची कामे मार्गी लागतील आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना 20 मेच्या आसपास काही शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे. तुमची संवाद कौशल्य या काळात अधिक प्रभावी ठरतील, ज्यामुळे तुम्ही कोणालाही सहज प्रभावित करू शकाल. पण लक्षात ठेवा, उतावीळपणे कोणताही निर्णय घेऊ नका. शेअर मार्केट किंवा जुगारासारख्या गोष्टींपासून लांब राहा, कारण राहू तुम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक नियोजनावर भर द्या, कारण लक्ष्मी योगाचा फायदा मिळवण्यासाठी तुमचे नियोजन पक्के असणे गरजेचे आहे. प्रवासाचे योगसुद्धा येतील, पण प्रवास करताना आपल्या सामानाची आणि आरोग्याची काळजी घ्या. तुमच्या राशीचा स्वामी शनी स्वतःच्या राशीत असल्याने तो तुम्हाला शिस्त आणि संयम शिकवत आहे. जर तुम्ही शिस्तीने वागलात तर हा काळ तुम्हाला आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर घेऊन जाईल. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विशेषतः शनिवारी गरिबांना काळे तीळ किंवा काळे कपडे दान केल्याने अनेक संकटे टळू शकतात. मनातील भीती काढून टाका, कारण ब्रह्मांड तुमच्या पाठीशी उभे आहे. तर मित्रांनो, कुंभ राशींसाठी येणारा काळ अनेक मोठे बदल घेऊन येणार आहे. काही गोष्टी तुमच्या आयुष्यात अचानक बदलतील. नशिबाची साथ मिळायला सुरुवात होईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जय माता दी.